भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमहात्रिदिग्गजं श्रीशङ्कराचार्यमहास्य पद्मपादं च हस्तामहंशिशिखम् नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाषितं वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिदेशतिभाय व्योमवक्तव्यक्तदेहाय श्री सद्गुरु की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु रामेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिव केसरी महाराज यांची असीम कृपा आणि प्रसाद यामुळे हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे। सत्संगावरील विषय चाललेला आहे शक्तिपात मार्गाचे महत्व काय आहे। या मार्गाचं महत्व पाहत असताना आज आपण परवा काही शास्त्रातले श्लोक पाहत होतो। मूलाधारे आत्मशक्ती कुंडली परिदेवता श्वेता भुजगाकारा साधनयान्विता यावत् सा विपरीता देहे तावत् जीव पशुदथा ज्ञानं न जायते तावत् कोटी योग सर्वस्ते। तेव्हा हा जो शास्त्रातला एक श्लोक आपण काल पाहिला परवा या श्लोकामध्ये सांगितलेले आहे की अन्य मार्गाचे जे साधन आहे विशेषतः योग मार्गामध्ये ही सगळी करण्याची साधन आहे। प्रयत्नांनी ती साधने करावी लागतात आणि कोटी कोटी ती साधना करूनही त्या साधनेतलं जे अंतिम सत्य आहे
आत्मस्थिती प्राप्ती किंवा ब्रह्मप्राप्ती ते होईलच असं नाही. म्हणून जोपर्यंत ही कुंडलिनी शक्ती आपल्या देहामध्ये जी आहे आत्मशक्ती त्याला कुंडलिनी म्हणतात. ही शक्ती जोपर्यंत जागृत करून कार्यशील होत नाही आणि ती त्या शून्याच्या मार्गातून शिवचक्रांचा वेध घेतला जात नाही तोपर्यंत मनुष्य जीव भावामध्येच राहतात. जीव भावामध्ये असलेला मनुष्य देहभावात राहतो. देह हा त्याचा सगळा प्रमुख विषय असतो. मग त्याला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान कधीच प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आत्मज्ञान प्राप्तीसाठी कुंडलिनी जागृती अत्यंत आवश्यक आहे असं स्पष्ट म्हटले. ज्ञानम न जायेत तावत, ज्ञानम न जायेत तावत म्हणजे जोपर्यंत ज्ञान होत नाही. कोटी योग समर्थ्यसे, कोटी कोटी योगांचा जरी अभ्यास केला तरी काही उपयोग होत नाही असा आपण हा हिरण्य स्वरूपाचा शोध केला. त्यानंतर काल आपण भगवंतांनी अर्जुनाला हाच उद्देश केलेला आहे. विशेषतः त्याचा अनुवाद श्री संत ज्ञानोबा माऊलींनी केलेला आहे. ज्ञानोबा हे शक्तिपात मार्गातले साधक होते आणि सिद्ध पुरुष होते. त्यांनी जे सांगितले का आता तरी याचे शास्त्राचे म्हणतात 18व्या अध्यायामध्ये या ओव्या आलेल्या आहेत जाणवांच्या 1483-82 म्हणतात देवाचे शास्त्राचे संप्रदाय पांघरून शास्त्रात अनुष्ठी हो. अरे अर्जुना सांगितले, अरे अर्जुना हे जे शक्तिपात मार्गाचं कुंडलिनी सिद्ध महायोगाचं शास्त्र आहे या शास्त्राचा संप्रदायाप्रमाणे अभ्यास करा. संप्रदाय पांघरून म्हणजे संप्रदायाचा आधार घेऊन कुंडलिनी शक्तिपात मार्ग जो आहे तो एक विशिष्ट संप्रदायाने चालत आलेला मार्ग आहे. असा मध्येच कोणी तो तयार करून दिलेला नाही. त्या आरंभापासून भगवान शिवापासून तो तयार होत आलेला आहे. म्हणून संप्रदायाचं स्वरूप जाणून घेऊन साधना करावी असं ज्ञानोबा सांगतायत. संप्रदाय पांघरून शास्त्रात किंवा आणखी अनुष्ठान कर म्हणजे साधना कर. मग काय जर तुम्ही संप्रदायाचं महत्व जाणलं नाही, गुरु परंपरा जाणली नाही, संप्रदाय म्हणजे गुरु परंपरा. ज्या परंपरेत आपण आता आपला हा जो संप्रदाय आहे हा परंपरा आपल्याकडे आलेला आहे. म्हणून आपला संप्रदाय जो आहे त्या संप्रदायामध्ये आपले जे सद्गुरू गेले आणि त्या गुरूंनी ज्या पद्धतीने उपदेश करून लोकांना हा मार्ग दाखवला त्या पद्धतीने साधना करावी, त्या पद्धतीने या मार्गाचा आचरण करावा. नाहीतर काय होईल जर संप्रदाय सोडून मध्ये मनाला वाटेल तसं जर करायला लागला तर काय होईल. एरवी अमृत मथनासारखे होईल अर्जुना, अमृत मथनासारखे होईल म्हणजे काय, देव दानवांनी अमृत मंथन केलं म्हणजे काय केलं, समुद्र मंथन केले क्षीरसागर आणि त्या क्षीरसागरामधून अनेक रत्न बाहेर पडली खरं
शेवटी काय झालं, शेवटी विष बाहेर पडलं हलाहल, आणि ते हलाहल विष इतकं भयानक होत की ते त्रिभुवन सगळ्या सृष्टीला गळून टाकणारे ते विष होत. त्यावेळेला भगवान शिव जर नसते आणि शिवांनी त्या विषाला गिळलं नसतं, प्याले नसते, तर आज हे जे जगत आहे, ही सृष्टी आहे, ही आज दिसली नसती. इतकं भयानक विष ते बाहेर पडलं का हलाहल विष. म्हणून भगवान शिवांनी तो विषाचा निघालेला मोठा गोळाचा गोळा पिऊन टाकलेला होता. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झालेला होता, म्हणून त्यांना निळकंठ होता. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतायत की जर हा संप्रदायाच्या पद्धतीने या योगाचा अभ्यास केला नाही तर अमृत मथनाप्रमाणे विष प्राप्त होईल, म्हणजे यापासून आपल्याला फार वाईट परिस्थिती येईल. म्हणून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वागलं पाहिजे. एरवी अमृतमथनासारखे होईल अर्जुना, जरी रिजशी अनुष्ठाना संप्रदाय वीण, जरी रिजशी अनुष्ठान संप्रदाय वीण म्हणजे संप्रदायाशिवाय याचं अनुष्ठान केलं, म्हणजे याची साधना केली तर विष जसं निघालं तसं निघालं. दृष्टांत होता ज्ञानोबा, म्हणतात गाय धड जोडे गोमटी, गाय धड जोडे गोमटी, तेच पथ दे किरीटी, त्याची पथ दे किरीटी, जे जाणीले हातवते साम्योनीची. गायचा दृष्टांत दिलाय ज्ञानोबांनी. अरे अर्जुना, एखाद्याला चांगली गाय मिळाली, गाय धड जोडे गोमटी, गोमटी म्हणजे चांगली. एखादा उत्तम गाय मिळालेली ती देणारी, त्याची पथ दे किरीटी, परंतु ती तेव्हा चांगलं दूध देईल. गाय तर चांगली आहे, दुधही देणारी आहे, परंतु ती त्याच वेळेला चांगलं दूध देईल तेव्हा तुझं दूध काढणार असेल तर ना. जे जाणीले हातवती साम्यवणीची, साम्यवणीची हातवती म्हणजे दूध काढण्याची माहिती असेल तरच त्या माणसाला दूध मिळेल. गाय चांगली आहे, तसा हा मार्ग खूप चांगला आहे, परंतु या मार्गाचा नीट अभ्यास करून संप्रदायाच्या पद्धतीने साधना केली तर हा तुम्हाला हवं तिथे देईल. परंतु जर तुम्हाला तो संप्रदाय माहिती नाही, ती माहिती नाही त्या संप्रदायाची, त्या साधनेची, आणि साधना करायला लागला की मग त्या गायीसारखं होईल. म्हणून आपल्याला स्पष्ट सांगतायत की बाबांनो, हा जो आपला शक्तिपात संप्रदाय आहे, या संप्रदायाची माहिती घ्या आधी, याचे नियम पाळा. कारण हा जो मार्ग आहे, या मार्गामध्ये अनेक सद्गुरू गेलेले आहेत आणि त्यांनी अनेक प्रकारे आपल्याला बोध केलेला आहे. तो जाणा. बघा, त्याप्रमाणे ज्ञानोबा पुढे सांगता शिवचोळी, तैसा श्री गुरु प्रसन्न होय, तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही किरण आहे, तरी ते फळे संप्रदाय उपासल्या. ज्ञानोबांनी स्पष्ट सांगितलं बाबा. ज्ञानेश्वर म्हणतात
अरे तुमच्यावर गुरु प्रसन्न झाला आणि तुम्हाला दीक्षा दिली, गुरु प्रसन्न होय, गुरु प्रसन्न होऊन दीक्षा देतात, मिळाली दीक्षा. शिष्य विद्या ही केळवाय आणि त्या शिष्याला ती शक्तिपाठाची विद्या मिळाली, दीक्षा झाली, शक्तिपाठाची ती शक्ती प्राप्त झाली. परंतु परिते खरे संप्रदाय उपासिया, परंतु म्हणतात संप्रदायाच्या पद्धतीने, गुरुमार्गाच्या पद्धतीने, चालत आलेल्या पद्धतीने जर ती साधना केली नाही तर काय गुरु प्रसन्न होऊन आणि विद्या प्राप्त करून मिळवलं काय तुम्ही? आणि आज तशी स्थिती झालेली आहे बरेच लोकांची. आपल्या या गावामध्ये अनेक दीक्षित आहेत, दीक्षा घेतल्या त्यांनी, जेव्हा दीक्षा घेतल्या त्यावेळेला त्यांची कुंडली जागृती झालेली, विजय मिळालेली, पण आता पुढे साधनाच नाहीये, साधनेचा अभ्यास नाही. गुरुच्या प्रसन्नतेचा आणि विद्या घेऊन त्या विधीचा काय लाभ आहे तुम्हाला? मग म्हणून नुसती साधना घेऊन म्हणजे दीक्षा घेऊन काही उपयोगाचं नाही. काही लोक त्याच्यामध्ये धन्यता म्हणतात की आम्हाला आता दीक्षा घेऊन येणार, मग आता काय करायचं? स्पष्ट सांगतात तिथं, ते फळे संप्रदाय उपासनीय, तेव्हा संप्रदायाच्या पद्धतीने ती साधना व्हायलाच पाहिजे. तर साधना जर नाही केली तर मग त्या विद्येपासून आणि त्या गुरूंनी प्रसन्नतेने दिलेल्या दीक्षेपासून काही लाभ नाही. म्हणून सगळ्या साधकांनी कमीत कमी 1 तास तरी काढा, जास्त नाही, 24 तासामध्ये 1 तास मग तो झोपेतला करा आणि कुठल्याही तुमच्या कामातला करा, पण 1 तास तरी द्या आणि साधना करा, नित्य साधना करा, अखंड साधना करा. असं ज्ञानोबाई आपल्याला सांगून द्यायचं. या मुलांवर बघ, शक्तिपात योगाचा जो संप्रदाय आहे तो समजावून घेऊन त्याचा अंगीकार केला पाहिजे. मग त्या शास्त्राप्रमाणे या योगाचा अभ्यास केला पाहिजे. संप्रदायाचे पांघरून हे कृपा क्षेत्रच असत. एक गोष्ट फार सुंदर सांगितली ज्ञानोबांनी. एवढं संप्रदायाचं महत्व काय हो आपल्याला? हे जे पूर्व गुरु होऊन गेले आपले, ते तर होऊन गेले, आता ते कधी आले नाहीये. मग संप्रदाय कशासाठी? तेव्हा ज्ञानोबा स्पष्ट सांगतात, संप्रदायाचं हे जे पांघरून आहे ना, ते तुम्हाला कृपा आशीर्वाद आहे. म्हणजे हे सगळे महात्मे जरी आज नाहीये असं वाटतं तरी ते देहाने नाहीये, पण अतिवाहक देहाने ते सर्वच राहणार आहे. बघा ना, शिर्डीला इतके लोक जमतात, शिर्डीला महाराज आहेत कधी जातात, किंवा गजानन महाराज शेगावला आहेत जातात, किती लोक जमतात तिथं. किंवा ज्या ज्या ठिकाणी अशी ज्ञानोबांची आता आळंदी आहे, तुकारामांचं देऊळ, अशी जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी ही मंदिर का जातात? तिथे तर ते कोणी नाही आता. गोष्ट निश्चित आहे तिथं की त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य अतिवाहक देहाने असतं. म्हणून त्या ठिकाणी जे जे भक्त जातात त्यांना काही ना काहीतरी प्रत्यय अनुभव होतो. म्हणून असं समजण्याचं काही कारण नाही की ते गुरु तर आता काही नाही आहेत. मग काय संप्रदाय करतात. संप्रदायाचा अर्थ आहे त्या सद्गुरूंच्या ज्या भावनिक इच्छा होत्या
त्या आजही या वातावरणामध्ये घुमतायत. ते तरंग आजही आहेत, ते कुठे गेले नाही. आणि म्हणून अशा सद्गुरूंच्या संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे आपण साधन केलं पाहिजे असं सांगतात. संप्रदायाचे पांडुरंग हे कृपाछत्र असते. साधक परंपरेने चालत आलेल्या संप्रदायातून दिशी झाला की त्या संप्रदायाची सिद्ध शक्ती साधकाचे अखंड कल्याण करण्यास सिद्ध होते. बघा, कारण संप्रदायात चालत आलेली एक विशिष्ट पद्धती आणि शक्ती आहे. तेव्हा त्या संप्रदायाची ती शक्ती, संप्रदायातून तयार झालेल्या गुरूंच्या माध्यमातून तयार झालेली शक्ती आपल्याला लाभ देते. म्हणून संप्रदायाचा विचार करावा लागतो. बघा, एरवी हे अर्जुना संप्रदाय सोडून जो आपल्या मनाप्रमाणे अनुष्ठान करतो त्याची स्थिती अमृत मंथनाप्रमाणे होते. अमृत मंथनात परिणामी जसे विष झाले त्याचप्रमाणे साधकाला संप्रदाय क्रमाने गुरुकडून शक्तिपात झाला नाही तर कैवल्यामृताची सिद्धी होत नाही. त्यासाठी दीक्षेची नितांत आवश्यकता असते. जसे गाय तर उत्तम मिळाली तरी तिचे दूध काढण्याची हातोटी माहीत नसली तर दूध मिळत नाही. त्याप्रमाणे ज्यावेळी सद्गुरू प्रसन्न होतात त्यावेळी शिष्याला शक्तिपात दीक्षा मिळून त्याला ही विद्या प्राप्त होते. परंतु शिष्याने संप्रदायाप्रमाणे नियमाने साधन केल्याशिवाय त्याला फलप्राप्ती मिळत नाही. नुसते साधन मिळाले म्हणजे झाले असे वाटणे चुकीचे आहे. म्हणून जे आज आपल्या गावामध्ये किंवा अन्य ठिकाणी ज्यांना अशा दीक्षा झालेल्या आहेत आणि जे साधना करत नाही त्या साधकांना हा मोठा सुंदर उद्देश आहे. दीक्षा घेऊन करायचं काय मग, साधना जर केली नाही तर. शक्तिपात परंपरेने आपला ज्ञानाचे बोधाचे ऐश्वर्य प्राप्त होते. शक्तिपात मार्ग हा परंपरेने चालत आलेला, गुरु परंपरेने चालत आलेला मार्ग आहे. हा मध्येच उत्पन्न झालेला असा काही मार्ग नाही. म्हणून या मार्गामध्ये अनेक गुरूंची शक्ती, अनेक गुरूंचं सामर्थ्य, अनेक गुरूंचं भावनिक बल या मार्गाला मिळालेलं आहे. या संबंधी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कलियुगात जीव अत्यंत दुःखी आणि त्रस्त झालेले आहे. हे तर खरे. आज जगातील माणसं त्रस्त आणि दुःखी झालेली आहेत. असे पाहून श्री गौरीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना अशी आज्ञा केली. ज्ञानोबा सांगतात, माझे गुरु जे श्री निवृत्तीनाथ महाराज त्यांना जी शक्तिपात दीक्षा मिळाली संप्रदायातले गौरीनाथ महाराजांकडून, तेव्हा त्या गौरीनाथांनी निवृत्तीनाथांना जो उपदेश केला असेल तो फार महत्वाचा आहे. ते ज्ञानोबा सांगतात, श्री गौरीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना अशी आज्ञा केली की आदिगुरु भगवान महेश्वर शिव आदिगुरु होते, यांच्यापासून चालत आलेल्या शिष्य परंपरेने शक्तिपात योगाने शिष्याला बोध देण्याचे व विषय सुखापासून दूर करण्याचे शक्तीचे ऐश्वर्य ही घेऊन कलीने त्रस्त झालेल्या जीवांना दुःखापासून मुक्त कर, असा गौरीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला होता. अरे मी तुला आता अशी शक्ती देतो, अशी विद्या देतो
या विद्येने तू हितसुखी होशीलच, परंतु ही विद्या तू इतरांना देऊन त्यांनाही दुःखापासून दूर कर आणि सुखी कर त्यांना. अशा प्रकारचा उपदेश गणिनाथांनी मोदीनाथांना केलेला होता असं ज्ञानाला सांगतात. यावरून शक्तिपात संप्रदायाची परंपरा किती अत्यावश्यक आहे हे लक्षात येईल. तेव्हा शक्तिपात मार्ग हा परंपरेने चालत आलेला मार्ग आहे. म्हणून या परंपरेचं महत्व जाणं. शक्तिपात योगात सद्गुरूकडून प्राप्त होणारी दीक्षा व अन्य मार्गात मिळणारी दीक्षा यात महद अंतर आहे. आता अन्य मार्गाची दीक्षा आहेत बरं, जशी आपल्या या मार्गामध्ये दीक्षा आहे, गुरु दीक्षा देतात, तसं अन्य इतर जे दुसरे मार्ग आहे त्या मार्गातही गुरु त्यांना दीक्षा देतात. परंतु त्या दीक्षा आणि आपल्या मार्गाची दीक्षा यातला भेद सांगतायत, अंतर सांगतायत. यात महद अंतर आहे. काय अंतर आहे बघा, ध्यानात ठेवा. वेदांत, योग, मंत्र, तंत्र, भक्ती या मार्गातही गुरु शिष्याला दीक्षा देतात. हे सगळे मार्ग जे आहेत साधनेचे, या सगळ्या मार्गामध्ये दीक्षा आहे. तथापि सगळ्या मार्गामध्ये गुरु दीक्षा देतात, तथापि गुरुची जागृत शक्ती शिष्यात जाऊन त्याची शक्ती जागृत करीत नाही. अन्य मार्गामध्ये मंत्र देतील, योगाची माहिती सांगतील, तंत्र अभ्यास देतील, भक्तीच्या मार्गामध्ये भक्ती कशी करावी हे सांगतील, परंतु ते आपली कुंडलिनी जागृत शक्ती दुसऱ्या शिष्याला देत नाही, देऊ शकत नाही, कारण ती पद्धत नाही त्यामध्ये. इतर मार्गामध्ये शाब्दिक दीक्षा आहेत, वाचेने दुसऱ्यांना महत्व सांगायचे. या मार्गामध्ये वाचेन सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवाने त्याला अनुभव द्यायचा. असा हा शक्तिपात मार्ग जो आहे, त्या मार्गामध्ये जे असे सद्गुरू असतात ते आपली जागृत शक्ती शिष्यामध्ये पाठवतात, प्रेरित करतात, संक्रमित करतात आणि शिष्याची झोपलेली जी कुंडलिनी आहे तिला जागृत करतात. हे असं इतर मार्गात नाही. आता हे तर स्पष्टच आहे. इतर जे मार्ग आहे त्या मार्गामध्ये कुंडलिनी जागृतीचा प्रश्नच येत नाही कुठे. म्हणून इतर मार्गातल्या दीक्षा या भावनिक आणि शाब्दिक दीक्षा आहे. आपल्या मार्गाची दीक्षा ही प्रत्यक्ष अनुभवगम्य अशी दीक्षा आहे. जागृत शक्ती गुरुने शिष्याला देऊन त्याची शक्ती जागृत करून देणं हे फक्त शक्तिपात मार्गामध्ये शक्य आहे. किंबहुना ही शक्ती संचाराची प्रक्रिया गुरुंना जिथे अवगत नाही, ज्या अन्य मार्गामध्ये गुरुलाच माहिती नाही अशी शक्ती जागृत करता येते, किंबहुना ही शक्ती संचाराची प्रक्रिया गुरुंना जिथे अवगत नाही, मग ती शिष्याला कशी येणार. म्हणून इतर मार्गामध्ये शक्तिपात नाही, म्हणजे गुरु आपली शक्ती जागृत शक्ती शिष्यामध्ये प्रेरित करीत नाही. हा फार मोठा फरक आहे इतर दीक्षा आणि आपल्या मार्गातल्या दीक्षेमध्ये.
शक्तिपात एवा सद्गुरूंच्या जागृत शक्तीचा शिष्यात संचार होऊन त्याची ही निद्रित शक्ती जागृत होऊन क्रियाशील होते. शिष्याच्या देहात अनेक क्रियांनी त्याचे शरीर आणि इंद्रिये चक्रे शुद्ध होतात. त्याचे संस्कार विकार शक्ती नष्ट करते, शुद्ध करते. त्यामुळे पूर्वी जी बुद्धी अतींद्रिय शक्तीचे अतींद्रिय अशा आपल्याला जाणू शकत नव्हती वा ग्रहण करू शकत नव्हती, तीच बुद्धी आता जागृत गुरु शक्तीने आता ग्रहण करू शकते. हा मोठा फरक आहे. अतींद्रिय अशा आत्म्याचं स्वरूप शब्दांनी कळत नाही, वाणीने कळत नाही, हे आपण पाहतो. परंतु शक्ती जागृत झाल्यानंतर ती जागृत शक्ती त्या आत्म्याकडे घेऊन जाते, त्या शिष्याच्या शक्तीला. आणि मग जशी जशी आत्म्याच्या जवळ जाऊ लागते तशी त्याला आत्मस्वरूपाची जाणीव व्हायला लागते, माहिती व्हायला लागते, ज्ञान व्हायला लागतं, समजू लागते. हा जो प्रकार आहे आपल्या साधनेमधला, हा इतर साधनेमध्ये नाही. बघा, तेव्हा जी अतींद्रिय अशा आपल्याला जाणू शकत नव्हती, ती ग्रहण करू शकत नव्हती, तीच बुद्धी जागृत गुरु शक्तीने आता ग्रहण करू लागते. ब्रह्मतत्वाचे अतींद्रिय ज्ञान शक्तिपाताशिवाय इतर कोणत्याही मार्गाने होणे शक्य नाही. अतींद्रिय आहे ते. ब्रह्म आणि आत्मा हे इंद्रियांनी जाणता येणारे विषय नाही. आणि आम्ही तर विषयांना जाणण्यासाठी आमच्या जवळ असलेली इंद्रिये आणि त्यांची शक्ती वापरतो. तेव्हा जे इंद्रियांनी जाणता येणार नाही ते इंद्रियांनी कसं पकडता येणार मला. म्हणून ही जी कुंडलिनी शक्ती आहे, आत्मशक्ती, जागृत शक्ती, ही इंद्रिय शक्ती नाही, ती आत्मशक्ती आहे. आणि आत्मशक्तीच आत्म्याचं बरोबर आपल्याला ज्ञान दिलं ना, म्हणून ती आत्मशक्ती आपल्याला आपल्याकडे घेऊन जाते, साधना करत करत करत. आणि आत्म्याचा परिचय, आत्म्याचं ज्ञान, आत्म्याचा साक्षात्कार घडवतो आपल्याला. तेव्हा शक्तिपाताशिवाय इतर कोणत्याही मार्गाने होणे शक्य नसल्याने या शक्तिपात मार्गातल्या दीक्षेचा महिमा अपूर्व आहे. देवात्म शक्ती नावाचं हा सुंदर पुस्तक विष्णू तीर्थ महाराजांनी लिहिलेले, इंग्रजीत लिहिलेले. बघा, त्याचा अर्थात भाषांतर झालेलं आहे. हे जे देवात्म शक्ती नावाचं पुस्तक विष्णू तीर्थ महाराजांनी लिहिलेले, त्यामध्ये ते म्हणतात, या ग्रंथामध्ये श्री परमपूज्य श्री विष्णू तीर्थ स्वामी महाराज या दीक्षेचा महिमा सांगताना म्हणतात. आता विष्णू तीर्थ महाराजांनी त्या ग्रंथामध्ये काय सांगितलेले दीक्षेबद्दल ते ऐका. शक्तिपात हे एक प्रकारचे शक्तीचे संक्रमण किंवा निवेशनच आहे. शक्तिपात काय आहे? शक्तीचं पडणं. तर शक्ती पडत नाही काय नाही. शक्तीचं पडण्याचा अर्थ गुरुकडून शक्तीचं संक्रमण, पाठवणं, निवेशन. शक्तीला राहायला तिकडे पाठवतात ते गुरु. आपली जागृत शक्ती शिष्यामध्ये पाठवतात. शक्तिपात हे एक प्रकारचे शक्तीचे संक्रमण किंवा निवेशनच आहे. सिद्ध सद्गुरु अनुग्रहकांक्षी शिष्याच्या
प्राण देहात संधी शक्तीचा एक प्रवाह निवेशित करतात. मला सांगण्यात बरं काय म्हणतात, समजा सिद्ध सद्गुरू ज्यांना ही शक्ती देण्याची अनुभूती आलेली आहे, शक्ती देण्याचा ज्यांना आज त्यांच्या गुरूंनी मान्यता दिली, हे सिद्ध सद्गुरू अनुग्रहकांक्षी अशा शिष्याच्या प्राण देहात, प्रत्येकाच्या देहामध्ये प्राण आहे, त्या प्राण देहामध्ये ही जी संगीत आणि जाणून करून देणारी शक्ती आहे तिचा एक प्रवाह सोडतात, निवेशित करतात. हा प्रवाह म्हणजे अत्युच्च बीजरूप शक्त्यात्मक तेजोमय द्रवाचा अतिउदात्त कवलच आहे. भाषा कशी होती, भाषांतर तर इंग्रजी वाक्यांचं भाषांतर येणार आहे. काय म्हणतात ते समजून घ्या. हा जो प्रवाह आहे, शक्तीचा प्रवाह, त्याच्यामध्ये सोडला सद्गुरूंनी विषयाची वेळेला म्हणजे काय आहे, अत्युच्च बीजरूप शक्त्यात्मक तेजोमय द्रव्याचा उदात्त कवल म्हणजे घास. जसे आपण घास खातो ना, अन्नाचे अन्न आपल्या ताटभर असलं भरलेलं, पण आपण खाताना काही ताट खातो का, मग लहान लहान घास करून खातो ना. तशी शक्ती तर अफाट आहे, सद्गुरू मध्ये आहे, शिष्यामध्ये आहे, आणि सगळीकडे पसरलेली ती शक्ती. म्हणजे अफाट शक्ती थोडी देतात ते, तर त्या शक्तीचा घास कवल, कोणता कवल, त्यांच्यामध्ये जी जागृत शक्ती आहे ना, त्या जागृत शक्तीतला एक छोटासा घास, एक बीज काढून शिष्याच्या प्राणदेहामध्ये सोडतात. असं विषय तुम्हाला सांगतात. बघा, आणि तो कसा आहे म्हणे, तेजोमय आहे. ही जी शक्ती आहे ही जशी बुद्धी शक्ती चमकते ना, तशी तेजोमय शक्ती होती. त्या तेजोमय द्रव्याचा अति उदात्त कवल आहे, हा प्रवाह हस्तस्पर्श, दृष्टिक्षेप, नाम वा मंत्राच्या उच्चाराने अथवा देव संकल्पाने शिष्याच्या अंतरंगात प्रविष्ट होतो. हे 4 पद्धतीने ही दीक्षा होते. कशाने गुरु हस्तस्पर्श करतो, दृष्टिक्षेप करतो, पाहतो त्याच्याकडे, नाम किंवा मंत्र देतो, नाम किंवा मंत्राच्या माध्यमातून, किंवा केवळ संकल्पाने शिष्याच्या अंतरंगात प्रविष्ट होतात. शिष्याची सुद्धा कुंडलिनी शक्ती जागृत होते. त्या शिष्यामध्ये जी शक्ती आहे त्याच्यामध्ये आपली शक्ती आहे, कुंडलिनी आहे, परंतु ती निद्रित असे झोपलेली असते. तेव्हा त्या झोपलेल्या शक्तीला ही गुरुची जागृत शक्ती देण्याबरोबर त्या शक्तीला जाग करते, जागृत करते. हा जो जागृतीचा आणि निद्रेचा भाग आहे, हा समजून देणे शिष्याला अति महत्वाचा आहे. झोपलेले असेल जसं आपण शरीराने झोपतो तशी झोपली नसते ती, तिथे कार्यरत आहे त्याच्या शरीरामध्ये, परंतु ती वेगळ्या मार्गाने काम करते आणि जागृत झालेली शक्ती ही वेगळ्या मार्गाने काम करते. जागृत शक्ती जेव्हा होते तेव्हा ती पश्चिमेच्या मार्गाने कामाला लागते, काठीच्या कण्यातून ती वर जाते. आणि एरवीची आता आपल्या शरीरामध्ये जी शक्ती आहे ती पूर्व मार्गाने काम करून राहिली. सध्या श्वास घेतो, शरीरामध्ये जातो, प्राण सगळ्या इंद्रियांमध्ये जातो, इंद्रिय काम करतात, शक्ती मग संपते.
हा जो शक्तीचा प्रवाह आहे हा पूर्व मार्गाचा प्रवाह आहे आणि जागृत शक्तीचा प्रवाह हा पश्चिम मार्गाने जातो. पश्चिम मार्ग म्हणजे सुषुम्नेचा मार्ग आहे. अशा प्रकारे शक्ती सुषुम्नेच्या मार्गातून वर जाते असं परमपूज्य स्वामी विश्वतीर्थ महाराज सांगतायत. सुप्त कुंडली जागृत अथवा केवळ संकल्पने शिष्याच्या अंतर्गंगात प्रवेश होतात. सुप्ता कुंडली शक्ती जागृत होते. आपण असे म्हणूया की प्राणाग्नी चेतवला जाऊन त्याच्या शिखाज्वाला चैतन्य विभाग फैला होतात. विश्वतीर्थ महाराज मोठे सुंदर म्हणून करतात. ते म्हणतात जेव्हा गुरु आपली जागृत शक्ती त्याच्यामध्ये होतात ते प्रवाह जातो ते तेजोमय असते. मग विश्वतीर्थ महाराज म्हणतात की आपण असं म्हणूया की प्राणरूपी अग्नी प्राणामध्ये उष्णता असते तो चेतवला जातो म्हणजे जागृत होतो. त्याच्या शिखाद्वाला प्राणाच्या शिखात चेतवलेल्या अग्नीच्या ज्वाला जशा भरतात ना त्याप्रमाणे त्या प्राणाच्या चैतन्ययुक्त ज्वाला आपल्या देहात फैलतात. त्यामुळे मूलाधारातील सुषुम्ना नाडीचे द्वार उघडले जाते. कारण तो बीज स्वरूप प्रवाह शिष्यामध्ये जातो तो अग्नि स्वरूपाचा असतो आणि तो अग्नि स्वरूपाचा प्रवाह त्यामध्ये गेल्याबरोबर त्या ठिकाणी प्राणाग्नी भरतो. त्याच्या ज्वाला निघतात आणि त्या ज्वालांनी त्या शिखांनी हे सुषुम्नेचे द्वार फक्त सुषुम्नेच्या द्वारा जाऊन निघाले जाऊन त्या सहस्रालापर्यंत जातात म्हणून. आणि नंतर मग ती एकदा का ती शक्ती त्या सुषुम्नेच्या खालच्या टोकामुळे शिरली व मूलाधारात गेली तर मूलाधारातून ते अधिष्ठान आणि तिच्या सगळ्या चक्रांचा भेद करत सहस्रालापर्यंत जाते. म्हणून शक्तिपात विशेष वेद दीक्षा ही म्हणतात. स्वतः शक्तिपाताला वेद दीक्षा का म्हणतात ते समजायले. वेद करणं म्हणजे भेदून जाणं. ही शक्ती कशाला भेदून जाते तर आपल्या पाठीच्या कणामध्ये जी षटचक्र आहे त्या षटचक्रांचा ती भेद करते त्याला भेदून जाते भेद करते. भेद म्हणजे आरपार जाणे भेदून जाणे. कुंडलिनी शक्ती षटचक्रांचा भेद घेते व त्या चक्रांची शुद्धी करते. भेद घेते याचा अर्थ असा नाही की त्याला फोडफाड करून तोडताड करून मोडून जाते. काही करत नाही. फक्त त्या चक्रामध्ये अडकलेली जी घाण आहे त्या घाणीला ती बाहेर काढते. जसं चाकामध्ये घाण बसली की चाक पेरत नाही. बघा ना सायकल म्हणा कुठली चाक असतात त्याच्यामुळे घाण अडकली. आता हे पंखे त्या पंख्यामुळे जर घाण बसली तर ते पंखे फिरत नाही वाजतात काही पण होतं ना मग काढून टाकावं लागतं ना. त्याप्रमाणे आपल्या पाठीच्या कणामध्ये ही जी चक्र आहे षटचक्र त्याच्यामध्ये अनेक प्रकारची घाण आहे आणि त्या घाणीला काढल्याशिवाय शक्ती पुढे करू शकत नाही. म्हणून ती त्या चक्रामधून सगळे घाण बाजूला काढते. म्हणजे त्याचा भेद करते म्हणजे त्याचा आकार करते म्हणजे त्याच्यामधून ती सगळी घाण उचलून काढते. षटचक्रांचा भेद घेते आणि त्याची शुद्धी करते. शक्तिपात मार्गातील ही वेद दिशा. आता हा चक्रातला घाण उपसण्याचा जो महान कार्यक्रम आहे शक्तीचा
तो दिशेने शक्ती त्या ठिकाणी त्या देहामध्ये जाते. दुसऱ्या समजा आपण आपल्या चक्रातून घाण काढायची, कोणी सांगितलं? कोण सांगितलं तुम्हाला तुमच्या चक्रामध्ये कोणती घाण अडकली? तुमचं ते राशी दोष आहे, कुंडली पाहते तुमची आणि मग ते फुटतात. काही पण हे बघा, तुमच्यामध्ये असे असे अडथळे तुमच्या जीवनामध्ये आणि ते जे अडथळे आहेत ना, ते तुम्हाला मोठे तुमचं कार्य जे असे ना ते कधी होऊ देणार नाही. बघा त्यांचं सांगणं असतं ते काहीतरी चक्र पाहून सांगतं का ते? अशा प्रकारचं हे कार्य नाहीये. तेव्हा ते चक्रही सूक्ष्म आहे. सध्या चक्र नावाचं काही बसवलेली यंत्रणा नाही, तिथे चक्र चाक बसवलेली का? ही सूक्ष्म आहे, योगिक चक्र आहे ते. आणि शक्ती जी जाते ती सूक्ष्म आहे. आणि मग त्या चक्रामध्ये घाण सूक्ष्मच राहणार. संस्कार दिसतात आपल्याला. आपण जे कर्म करतो त्या कर्माचा संस्कार आपल्या चित्तात येतो, चक्रात जातो. मग हा जो संस्कार आलेला आहे तो काय एखादा गोळा असतो कसा? ते सूक्ष्म असते. संस्कार विकार हे सगळे जेवढे आहेत ना ते सूक्ष्म आहे. म्हणजे घाणी सूक्ष्म, चक्रही सूक्ष्म आणि ती काढणारी शक्ती सूक्ष्म. आता हा जो कारखाना आहे तो कसा दिसेल तुम्हाला? इतर कारखान्यामध्ये तुम्ही गेला तर सूक्ष्म असतं सगळं. यंत्र फिरतात, तिथं तो माल तयार होतो, ते फिरतो, सगळं दिसतं तुम्हाला. पण या आपल्या देहामध्ये असलेल्या पाठीच्या कण्यामध्ये हा जो कारखाना चालतो, हा कारखाना सगळा सूक्ष्म आपला कारखाना आहे. आणि म्हणून हा कोणालाही दिसत नाही, पाहता येत नाही, पण जाणीव होते. जाणीव अशी होते की शक्ती ज्या वेळेला त्या याच्यामध्ये शिरते त्यावेळेला त्या ठिकाणी कंपन करते, ती जाळते, तप्त करते, त्या ठिकाणची घाण जाळून टाकते. म्हणजे अतिशय ताप्त शरीर. मग अशा प्रकारे शक्तीच्या अनेक प्रकारच्या क्रिया त्या ठिकाणी होतात आणि त्या क्रियांचा अनुभव आम्हाला येतो ना. म्हणून शक्तीच्या ह्या होणाऱ्या क्रिया चक्रांतली घाण काढण्यासाठी होतात. आणि मग ती चक्रातली घाण ती स्वच्छ करून ती वरच्या चक्रात जाते. अशा प्रकारे हा मार्ग ती शुद्ध करत 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 सहस्रारापर्यंत जाते. तेव्हा ही अशी वेद दीक्षा जी आहे ना, त्या वेद दीक्षेनं तंत्र नावाचे तंत्र ग्रंथ आहे, त्याच्यात 14व्या उल्हासामध्ये फार सुंदर वर्णन केलेले आहे. दीक्षेचा महिमा सांगितलाय त्यांनी. तो आता पुढे दिलेला आहे, आता तो काही होणार नाही. तो श्लोक आपल्या काय तेव्हा ते उद्या वाचतो आपण. लक्षात ठेवा वेद दीक्षा कशी होते आणि वेद दीक्षेने शक्ती कसं कार्य करते. सगळं सूक्ष्मात नाही, परंतु योगी लोकांना याचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे ते त्याचं बनवून उद्या आपण हा भाव वाचा शिक्षणाची वेळ संपल्यामुळे शिक्षणाला विश्राम देऊया. हा सुंदर विषय याला पाहिजे रिकामपण थोडीशी. आणि ते रिकामपण असल्याशिवाय निदान एक तासाचा तरी वेळ तुम्ही द्यायला पाहिजे ना. ऐकायला तास तास पोहोचून होतच नाही ना. जशी जसा अर्धा पोहोचत होत तेवढं का होईना निदान ऐकायचं खरं. प्रपंचामध्ये तुम्ही 24 तास घालवता, पासून तर रात्री झोपेपर्यंत प्रपंच. अरे बापरे,
चालेल प्रपंचामध्ये आणि या एवढ्या उत्तम कार्यासाठी तुम्ही अर्धा पाऊण तास सुद्धा देऊ शकत नाही. म्हणजे काय करा कशी प्रगती होणार असं. आजच्या सत्संगाला शांती. हरिओम.